काय पक्ष सोडताना काही तर कारण लागेल न हो. तुम्ही काय कारण खोटी सांगायची कारणं नाही देऊन हे का? खासदार जोडले गेलेत का? मी खोटी कारण म्हणत नाही. शेवटी पक्ष सोडताना काही तर कारण लागेल. तुम्ही म्हणाल की पक्ष सोडताना काहीच कारण लागणार नाही. त्यांचा एक हितचिंतक म्हणून मी नक्की सांगेन. अहो ते मुख्यमंत्री होते. अहो त्यांच्याच आमदारांना ते भेटत नव्हते हो. पण भाजपशी नातं तोडलं म्हणजे मग तुमचं पक्षाचं ओरिजिनल नाव चिन्ह जाणार, तुमचे आमदार फुटणार, तुम्हाला निधी मिळणार नाही, तुम्हाला विरोधी पक्षात सन्मानजनक वागणूक मिळणार नाही, तुम्हाला विरोधी पक्षनेता पण मिळणार नाही. हा बदला असणार आहे भाजपचा जर भाजपसोबत हा नातं बदला तोडलं. नाही आहे, हे शास्त्र आहे. तुम्ही वेद काढा, उपनिषद काढा, भगवद्गीता काढा. तुम्हाला जैसा कर्म करोगे वैसा फल देगा. हा आपण म्हणतोच ना. ईश्वर तुम्हाला तुम्ही ज्या चुका केल्या पण ते आपोआप येत नाही ना, कोणाला तरी करावं लागतं ना. नाही करावं लागत. कलियुगात कोणाला तरी ईश्वर करावंच लागतं ना, ईश्वरच ईश्वरच बरोबर पण मग करून ईश्वर घेतो. कोण आहे? हा. छल करोगे तो छल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा. माहिती आहे की कारण मागा. आपण जे हयात आहेत त्यांच्याबद्दल बोलू. 6 खासदार आता तुमच्यासोबत आलेले आहेत महायुतीसोबत. त्यातल्या ओमराजे निंबाळकर यांनी मुंबई तकच्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलं की ते 2009 पासून सुद्धा विरोधी पक्षाचं राजकारण करत होते, पण तेव्हा विरोधी पक्षाला किमान 40% तरी निधी दिला जात होता. आत्ताची परिस्थिती अशी आहे की त्यांना 0% निधी दिला जातोय आणि त्यात हे सगळ्यात मोठं कारण आहे. विचारधारा वगैरे या सगळ्या विषय फार नंतरचे येत आहेत. त्यांना निधीच मिळत नाहीये. तुम्ही अर्थमंत्री राहिलेला आहात महायुतीच्या काळामध्ये, म्हणून मला तुमच्याकडनं समजून घ्यायचंय की एक तर तुम्ही करत असाल असं तर ते का करताय आणि तुमच्या काळात तुम्ही नेमकं काय केलेलं होतं? असं आहे, अतिशय तर्कहीन हे आरोप आहेत. तुमच्या सोबत आलेले खासदार मी बोलतात पुन्हा का? सांगतोय. असं आहे की विकास निधी, आता मला तुम्ही एक सांगा, लाडकी बहीण योजना आहे. आता लाडक्या बहीण योजनेमध्ये एखादा काँग्रेसचा आमदार असेल तर काय त्याच्या मतदारसंघात लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये निधी दिला जात नाही का? आता कर्जमुक्ती केली. आता कर्जमुक्ती केल्यानंतर असं रेकॉर्डमध्ये तुम्ही आणतायत का की हे संबंधित व्यक्ती सन्माननीय यांच्या मतदारसंघात कर्जमुक्ती होणार नाही. आता आपण पोलिओ डोस दिला असं सांगितलं का? हे काँग्रेसचे आमदार आहे, यांच्या मतदारसंघात आपण लहान मुलांना पोलिओ डोस देणार नाही असं आपण सांगितलं? मी तुम्हाला 142 आयटम सांगू शकतो. संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाग योजना आहे. कुठेही याला सत्तारूढ विरोधक हा भाव नाहीये. फक्त तुम्हाला मन लावून या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था उभी योजना करावी वेगळ्या लागते. आणि प्रश्न निधी नाही. वेगळा. मी पुन्हा विकास सांगतो. कामाचा निधी निंबाळकरांनी पुढचा जे विकास सांगितलं- निधी सांगतो. निंबाळकरांनी जे सांगितलं मी त्याच्यानुसार पुढचाही विकास नगर निधी विकास सांगतो. खात्याने निधी हा रोखून मी ठेवलेला पुन्हा होता. विकास कोर्टाने निधी- स्टे उठवला. कोर्ट ऑर्डर सुद्धा फॉलो होत नाहीयेत. अशा पद्धतीने तो निधी रोखला. द मोमेंट ओमराजे निंबाळकर आता तुमच्यासोबत आलेले आहेत, इमिजिएटली त्यांना 18 मी कोटींचा तर निधी तुम्हाला मंजूर विनंती झाला. करेन की तुम्ही मुंबई तक, आता महाराष्ट्र तकचा विचार करा एकदा आणि अभ्यास करा की असा निधी हा विकासासाठी सर्व क्षेत्रामध्ये सर्वंकष दिला जातो. हा चुकीचा समज आहे. हा असं होण्याची शक्यता असू शकते की तुम्ही एखाद्या विशिष्ट कामाला निधी मागितला आणि तो निधी अपुरा असल्याने दिला गेला नाही असं असू शकतं. पण मी तुम्हाला जाणीवपूर्वक आणि जी काही माझी थोडीफार बुद्धिमत्ता असेल त्यावर आणि अर्थमंत्री म्हणून जो माझा अभ्यास आहे त्यावर आधारित सांगतो की असा भेदभाव केला जात नाही. हा आता प्रश्न कोणता आहे? जे खासदार आम्हाला निधी मिळत नाही हे सांगतात की नाही, ज्यांनी सांगितलं आणि पक्ष प्रवेश केला, 2 गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या असतात. काय पक्ष सोडताना काही तर कारण लागेल न हो. तुम्ही काय कारण खोटी सांगायची कारणं नाही देऊन हे का? खासदार जोडले गेलेत का? मी खोटी कारण म्हणत नाही. शेवटी पक्ष सोडताना काही तर कारण लागेल. तुम्ही असं म्हणाल आहे, की पक्ष सोडताना काहीच कारण लागणार नाही. ते ज्या पक्षात येतात त्या पक्षावरच कसे काय आरोप करून येतील? ज्या पक्षात ते होते की नाही त्यांनी कधी काळजी त्यांना उलट केली नाही सोपं ना. झालं असतं ना. त्यांना उद्धव मी ठाकरेंवर पुन्हा शिवसेनेवर सांगतो आरोप करणं आहे, जास्त सोपं होतं त्यांचं भाजपपेक्षा. जेव्हा सरकार होतं स्वतःच, माननीय उद्धव साहेब, माझं मनापासून त्यांच्याबद्दल आदर आहे. अतिशय एक पारिवारिक नेते आहेत, आदर आहे. पण त्यांनी आयुष्यात चूक केली. त्यांचा एक हितचिंतक म्हणून मी नक्की सांगेन. ते मुख्यमंत्री होते. त्यांच्याच आमदारांना ते भेटत नव्हते हो. त्यांच्या आमदारांना ते विकास निधी देत नव्हते आणि तेव्हा त्यांचे 50 आमदार निघून गेले. चूक कोणाची आहे? भाजपची आहे. चूक एकनाथ शिंदेची आहे. एकनाथ शिंदेचं मी कौतुक करेन की त्यांनी जे खासदार त्यांच्या पक्षात आले, मी त्यांच्या फेसबुकवर बघत होतो, ताबडतोब निधी दिला.
म्हणजे किती मोठी भाजपकडे चूक केली उद्धव साहेबांनी आयुष्यातली ती एक चूक केली. ठीक आहे, मी बाहेरचा आहे, मी असं म्हणणं योग्य की नाही माहित नाही, तो त्यांच्या पक्षात काय. पण मी तुम्हाला सांगतो, त्यांनी भाजपशी एक तर नातं तोडायला नको होतं, आणि नातं तोडल्यावर जर त्यांनी एकनाथ शिंदेनाच तेव्हा मुख्यमंत्री केलं असतं ना, असं तर आहे, भाजपशी आज नातं त्यांच्या- तोडलं आज भाजपशी त्यांच्या पक्षाची अशी अवस्था आम्हालाही वाईट वाटतं. नाही पण भाजपशी नातं तोडलं म्हणजे मग तुमचं पक्षाचं ओरिजिनल नाव चिन्ह जाणार, तुमचे आमदार फुटणार, तुम्हाला निधी मिळणार नाही, तुम्हाला विरोधी पक्षात सन्मानजनक वागणूक मिळणार नाही, तुम्हाला विरोधी पक्षनेता पण मिळणार नाही. हा बदला असणार आहे भाजपचा जर भाजपसोबत हा नातं बदला तोडलं तर. नाही आहे, हे शास्त्र आहे. तुम्ही वेद काढा, उपनिषद काढा, भगवद्गीता काढा, तुम्हाला जैसा कर्म करोगे वैसा फल देगा. हा आपण म्हणतोच ना, ईश्वर तुम्हाला, तुम्ही ज्या चुका केल्या पण ते आपोआप येत नाही ना, कोणाला तरी करावं लागतं ना. नाही करावं लागत. कलियुगात ते कोणाला तरी करावंच लागतं ना, ईश्वरच बरोबर पण मग ईश्वर करून कोण घेतो. आहे? हा. छल करोगे तो छल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा.